University Season 1, powered by MB Sugars, venue partner SSK Club, and brought to you by Savvy School of Design and Technology. And today we welcome our dynamic and versatile speaker, actor, and a very good friend of mine, actor Chinmay Udgirkar. Thank you so much. Okay. Sir, you have taken your education in the field of law. आणि त्याच्यानंतर सडनली like without having the legacy in the family of acting or of getting into movies, you got into movies, entertainment sector. Can you just थोडं ह्या जर्नी बद्दल तुमचं एक्सप्लेन कराल? लहानपणापासून नाटकांची, सिनेमांची आवड, वाचनाची आवड आणि लहानपणी शाळेतली नाटकं या सगळ्या गोष्टींमुळे मला आधीपासून ॲक्टिंगच करायची असं वाटत होतं. आणि मग त्याप्रमाणे मी रिअल लाईफमध्ये पण ॲक्टिंगच करायचो आणि खोड्या करायचो. मग खोड्या करताना अभिनय करून स्वतःचं समर्थन करायचो आणि मग तर तिकडनं मला कळलं की मी चांगली ॲक्टिंग करू शकतो. आणि मग क्या बात त्याप्रमाणे आहे. मग ते माझ्या काही जवळच्या मित्रांनी बघितलं की अरे हा इतका नौटंकी आहे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये, मग याला खरंच आपण स्टेज देऊया. मग त्याप्रमाणे स्टेज मिळत गेलं आणि मग तिथे पण ॲक्टिंगला ॲप्रिसिएशन मिळालं. मग मला कौतुक वाटलं की अरे माझ्या या गुणांचं, जिथे मी घरी शिव्या खातो त्या गुणांचं बाहेर कौतुक होत आहे. मग आपण हेच प्रोफेशन करूया का? पण आमच्याकडे ती लिगसी नसल्यामुळे किंवा कोणी या फील्डमधलं नसल्यामुळे असं होतं की चांगलं एज्युकेशन घे. आणि घरची सगळी बाकीच्यांची बॅकग्राऊंड खूप छान आहे एज्युकेशनची आणि कामाची वगैरे. तर त्यामुळे ना होतं की चांगलं एज्युकेशन आणि एक छान पगाराची नोकरी असं काहीतरी तू केलं पाहिजे. पण मग त्यासाठी मला ॲक्टिंगच करावी लागली. कन्व्हिन्स करावं लागलं की म्हणजे जे 3 इडियट्समध्ये सांगितलं आहे ना त्याने की दिल की सुनो वगैरे वगैरे, हे सगळं मी तेव्हाच अनुभवत होतो आणि ते अप्लाय पण करत होतो. क्या बात आहे. पण मग त्यांनी मला काही टास्क दिले की तर तुला ॲक्टिंग करायची असेल तर तुला स्वतःला एक सिद्ध करावं लागेल. तुला एज्युकेशन पूर्ण करावं लागेल. तुला अशा प्रकारे वागावं लागेल. आणि मग मी माझ्या ॲक्टिंगच्या पॅशनपोटी तसं सगळं सिद्ध करून दाखवलं. आणि मग मला म्हणतात ना की जर तुम्हाला मनापासून काहीतरी हवं असेल तर संधी मिळते. त्याप्रमाणे सुपरस्टारचा शो मिळाला. शिद्दत से कोशिश की तो सब होता है. सही आणि बात. मग तिकडनं प्रवास सुरू झाला. मग पहिली सिरियल म्हणजे स्वप्नांच्या पलीकडले, मग ती खूप चांगली चालली, हिट झाली. आणि मग त्यामुळे नंतर कधी पाठीमागे वळून बघावं असं म्हणजे बघायची गरज पडली नाही. सो सुरू झाला प्रवास. पण ह्याच्यात मला तुम्ही थोडं अजून ऍड करा की लिगसी नसताना तिकडे जाणं म्हणजे खूप रेव्होल्युशन फेस करावं लागलं असेल. कारण आजची जनरेशन जे आपलं ऐकत असेल, जे एस्पायरिंग मॉडेल्स किंवा ऍक्टर्स असतील, त्यांना थोडंसं गाईड करा की त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली किंवा किती पेशन्स ठेवले, काय 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 बघावं लागलं. सी घरात जेव्हा बॅकग्राऊंड नसते ना या फील्डची, तेव्हा तुम्हाला एका अंधाऱ्या रस्त्यातून जावं लागतं की जो प्रवासच तुम्हाला माहिती नाही. कारण कोणी त्या रस्त्यातून कधी गेलेलंच नाही. सो माझा स्ट्रगल वेगळा होता. म्हणजे मला दिव्याखाली रस्त्यावर बसून अभ्यास करायची गरज पडली नाही, ट्रेनने जायची कधी गरज पडली नाही किंवा सो कॉल्ड स्ट्रगल जे इंडस्ट्रीमध्ये केलं तशी गरज पडली नाही. पण मला वेगळ्या स्ट्रगलची खूप जास्त भीती होती. आणि ती होती की माझ्या घरच्यांच्या अपेक्षा, जे फील्ड त्यांना माहिती नाहीये त्या अनुषंगाने पूर्ण करून त्याच्यात यश मिळवणं, याच्यामध्ये तुम्हाला खूप सेल्फ डाऊटला फेस करावं लागतं. तुम्हाला मेंटली स्वतःला खूप प्रूव्ह करावं लागतं. आणि मेंटल कॉन्फ्लिक्ट जो असतो तो सगळ्यात जास्त व्यस्त असतो. कारण तुम्ही स्वतःचे एनिमी असता. तर त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करून स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. आणि त्यात तुमचं एक काम हिट होऊ शकतं. सातत्याने तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तितका कॉन्फ्लिक्ट, जो संघर्ष आहे तुमच्या आतला, तो तुम्हाला खूप जास्त फेस करावा लागतो. तर तो जो स्ट्रगल होता तो खूप जास्त होता. आणि लिगसी नसल्यामुळे त्या स्ट्रगलमध्ये मला कोणी सपोर्ट करू शकणारं नव्हतं. कारण त्यांना माहितीच नाही. हो, बरोबर आहे. सो हे सगळं मीच चुकत होतो, मीच शिकत होतो, मीच पडत होतो, मीच उभा राहत होतो. सो इट्स ऑलवेज मी अगेन्स्ट मी. हा जो प्रवास होता ना, हा खूप खतरनाक होता. पण तो तितकाच घडवणारा पण होता. त्यामुळे 3 इडियट्स मधलं एक परत मी त्या पिक्चरकडे येतो की 200 चे हड्डियां टूटी उसके बाद मैं खडा रहा हूं तो अब मुझे ये नहीं चाहिए. म्हणजे जे मला मिळायचं होतं आतमध्ये ते मिळालं. त्यामुळे मी स्ट्रॉंग कॉन्फिडन्स आला तुम्हाला. एक्झॅक्टली. सो तर मला माहिती आहे की मी अभिनय करून माझं आयुष्य जगू शकतो आणि माझ्याकडे काम येत राहणार. सो उसके लिए एक शेर अर्ज करते हैं. खाक कैचिया काटेगी हमारे परों को, अरे खाक कैचिया काटेगी हमारे परों को, कि हम परों से नहीं हौसलों से उड़ान भरते, हौसलों से उड़ान भरते. व्हेरी नाईस. बरं,
हा तुमचा प्रवास झाला, ऍक्टिंग मध्ये तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर आता तुम्ही निर्माते देखील झालेला आहात. निर्माते आणि मग आता बऱ्याचशा समाजसेवा किंवा पाणी प्रश्न असतो किंवा स्पिरिच्युअलिटी रिलेटेड असतं, हॉलिस्टिक लाईफ रिलेटेड असतं, त्याच्यात सुद्धा तुम्ही आता शिरलेले आहात. तर ह्याचं काय कारण सांगू शकता का? मग काय आहे की जसं मी सांगितलं की तुमचा कॉन्फ्लिक्ट तुमच्या बरोबरच आहे. हा कॉन्फ्लिक्ट कुठल्या टर्ममध्ये असतो? तर तुम्हाला पीस मिळाला पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे. प्रत्येक जण जगामध्ये आनंद आणि शांतता शोधतो आहे. कुणाला तो Instagramच्या लाईक्समध्ये मिळतो, तर कुणाला लोकांच्या ॲप्रिसिएशनमध्ये मिळतो, कुणाला पशुपक्ष्यांना खाऊ घालण्यात, त्यांची काळजी घेण्यामध्ये मिळतो, तर कुणाला शांत डोळे मिटून ध्यान करून मिळतो. बरोबर. सो व्हेरियस फॅक्टर्स आहेत. पण पीस आणि आनंद ज्याला खरा हवा आहे, तो प्रत्येकजण स्पिरिच्युअल आहे. त्याला स्पिरिच्युअलिटीच्या टॅगची गरज अजिबात नाहीये. तर मी जेव्हा या सगळ्या स्ट्रगलमध्ये होतो, तर मला कळत होतं की मी एक चांगलं काम केलं की पुढचं मला चांगलं काम मिळेल का? लोकांना पण ते आवडेल का? हे परत पुढचं काम येईल ना? हे सतत टेन्शनच आहे. म्हणजे माझ्या फील्डमध्ये मला सतत टेन्शनच जर सहन करायचं असेल, त्याचा अर्थ मी माझं काम एन्जॉय करत नाहीये का? करतोय, पण तरी फ्युचरची चिंता ही मी बंद कशी करू? मी सरेंडर कसं होऊ? मी तो अल्टिमेट पीस आणि आनंद कसा मिळवू? हा क्वेस्ट हा आधीपासूनच पडलेला होता. आता तो मलाच का पडला, असं मलाच का वाटल्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. पण याच्या सर्चमध्ये जेव्हा मी सेल्फ सर्चच्या रस्त्यावरती अचानकपणे गेलो, तेव्हा मला कळलं की अरे मला या सेल्फ सर्चच्या प्रोसेसमध्ये याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. त्याचा जरा आनंद मिळतो, नवा स्वतः मिळाला. शांतता मिळते. माझे कॉन्फ्लिक्ट्स मी स्वतः सॉल्व्ह करू शकतोय. अर्थात या प्रोसिजरमध्ये मी खूप चुका केल्या आयुष्यामध्ये. पण त्या चुकातून त्यावेळेस जे गिल्ट मिळालं, त्याच्यातून बाहेर पडून आता मी त्या गोष्टींना लेट गो करू शकतो आहे. सो डे बाय डे मी एक माणूस म्हणून जरा बेटर व्हर्जन स्वतःच होतो आहे. क्या मी बात स्वतःच आहे. बघतो आहे असं मला वाटतंय. सो मी पीसफुल आणि मी आनंदी आहे. कारण कालच्यापेक्षा मी आज बेटर माणूस आहे. आणि चुका केलेल्या असल्यामुळे मला माहिती आहे की अरे ही चूक असते. करेक्ट. सो लोकांनी सांगितलंय म्हणून मी त्याला चूक म्हणत नाही. मी केलेलं आहे त्यातून मला आनंद मिळालेला नाहीये. शांतता गेलेली आहे तेव्हा ती चूक आहे हे मला कळलेलं आहे. सो डे बाय डे मी चांगला माणूस होतोय. मी पीसफुल होतो आहे. फक्त हे जे मी मिळवतो आहे याचं काहीतरी योगदान सामाजिकदृष्ट्या ऑटोमॅटिकली देण्याचा एक मार्ग ऑटोमॅटिकली मला मिळाला आणि तो होता पाण्याचा प्रश्न. बरोबर आहे. आणि Giving back to पाण्याला the आपण society. जीवन असं म्हणतो. म्हणजे जे आमचे याच्यातले आदर्श आहेत, ज्यांना मी गुरु म्हणतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी, त्यांनी हे जागतिकदृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे, की जीवन म्हणजे पाणी. म्हणजे पूर्ण वर्ल्ड सायकल ही पाण्यावर अवलंबून आहे. आणि आपण जर Absolutely. बघितलं तर आता इतकी मोठी पाण्याची चिंता उपस्थित झालेली आहे, की जग या पाणी प्रश्नामुळे व्यथित झालेलं आहे आणि खूप मोठ्या असुरक्षिततेमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती काम करायची संधी ऑटोमॅटिकली मिळाली इन द फॉर्म ऑफ रिव्हर गोदावरीची सेवा. आणि ज्या गोदावरीच्या किनारी आम्ही लहानपणापासून मोठे झालो, जिने आम्हाला मुंबईपर्यंत पोहोचवून तिथे आम्हाला यश मिळवून दिलं, त्या गोदावरी आईची सेवा करणं आणि तिने त्यासाठी आम्हाला निवडणं ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. आणि त्यात भाईजींसारखा किमयागार जादूगार आमच्या बरोबर होता. त्यामुळे सोने पे सुहागा. सो पाण्याचं काम सुरू झालं. आधी स्वच्छतेने काम आम्ही सुरू केलं. मग कळलं स्वच्छता काय करायची? नदीत पाणीच नाहीये. सगळा मैला तिथे वाहतो आहे. मग पाणी गेलं कुठे? तर पाणी आपण संपवून टाकलं. आपण 70% भूजल साठा संपवलेला आहे. आपण सगळे नॅचरल सोर्स, स्ट्रीम्स सगळे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. आपण फक्त सिमेंट काँक्रीटचा आणि यंत्रांचा विकास करतो आहे. आपण साजा, बॅलन्स्ड विकास करत नाहीये आणि निसर्ग हा सगळ्यात मोठा इंजिनियर आहे. त्यापुढे आपली इंजिनिअरिंग व्यर्थ आहे. आपण त्याची इंजिनिअरिंग डिस्ट्रॉय करून स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतोय, की जे आपल्याला खूप मोठ्या धोक्याकडे घेऊन चाललेलं आहे. आणि त्यासाठी निसर्गाचा सन्मान करणं हे आवश्यक आहे. हे कधी कळतं? जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या पर्यावरणावर, ज्याला तुम्ही स्पिरिच्युअल गोष्ट म्हणतात, तशी काही प्रॅक्टिस करून काम करतात, तेव्हा तुम्हाला कळतं की आतलं पर्यावरण म्हणजेच बाहेरचं पर्यावरण आहे. सो जे तुमच्या पिंडात आहे तेच तुमच्या बाहेर पण आहे. सो जेव्हा आतमध्ये आम्ही शांततेसाठी, आनंदासाठी काम करायला लागलो, आम्हाला भाईजी भेटले, ज्यांनी आम्हाला गुरु उपदेश दिला आणि आतल्या पर्यावरणाच्या अनुषंगाने बाहेरच्या पर्यावरणावर पाण्याच्या मार्फत, गोदावरीच्या मार्फत काम सुरू झालं. आणि ते क्या काम बात होतं त्या स्त्रोतांना पुनरुज्जीवन देण्याचं. सो ती थेरी भाईजींची आम्ही शिकलो. त्या अनुषंगाने गोदावरीचं काम सुरू झालं. गोदावरीने आम्हाला निवडलं. त्यामुळे या कामातले अनेक तज्ज्ञ जे जगामध्ये अफाट काम करतायत, कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता, ते सगळे आम्हाला येऊन मिळाले.
मग आम्हाला कळलं की अरे फक्त पैसा, कीर्ती, प्रसिद्धी हे धन नाहीये. खरी कारण गोष्ट. या सगळ्या जादूगार लोकांच्याकडे ती शांतता, ते सुख, तो आनंद चिरकाळ टिकणारा आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला अशी एखादी सवय मिळते, अशी एखादी जेव्हा चटक तुम्हाला दिसते, लागते, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे या Instagramच्या लाईक्समध्ये किंवा ह्या इन्सिक्युअर्ड करणार तुमच्या कामामध्ये आनंद नाहीये. तो कुठे आहे? तर तो नेचरमध्ये आहे. सो नेचर इज द बिगेस्ट हीलर आणि तोच सगळ्यात मोठा मॅजिशियन असल्यामुळे त्या जादूमध्ये आता आम्ही न्हाऊन निघतो आहोत. सो असा हा सगळा प्रवास आहे. त्यामुळे त्या पर्यावरणावर काम करता करता आतलं पर्यावरण शांत आणि आनंदी होत आहे. बहुत बढिया. तर तुमची जन्मभूमी नाशिक आणि कर्मभूमी देखील नाशिक ही तुम्ही निवडली आणि हे खूप चांगले उद्देश आहे किंवा एक चांगलं एक्झाम्पल आहे आपल्या जनरेशन्सच्या समोर ठेवायला. व्हेरी नाईस. आणि हे सगळं आम्हाला मुद्दामून आज लिसनर्सला सांगायचं होतं की आपण एका ऍक्टरला बघतो, त्याला फक्त स्क्रीनवर बघतो, त्याच्या सिरियल्स बघतो, पण त्याच्या मागे एक माणूस कसा असतो, तो व्हॉट ही फील्स लाईक गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, हे सगळं आम्हाला आज लिसनर्सला दाखवायचं होतं, म्हणून हा प्रश्न विचारला होता. ओके, व्हॉट रोल डज सोशल मीडिया प्ले इन युअर करिअर, एस्पेशली वेन यू हॅव टू हँडल युअर फॅन्स? सोशल मीडियाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. माझ्या आयुष्यात पण महत्त्वाचा आहे, पण प्रायोरिटीचा नाही आहे. म्हणजे डेली यूजमधला तो नाही आहे. मला जेव्हा वाटतं एखादी गोष्ट मी करावी आणि ती सोशल मीडियावर मांडावी, तेव्हा मी मांडतो. पण म्हणून मी रोज त्याच्या भानगडीमध्ये नसतो. कारण मी जसं म्हटलं की कुठे माझा आनंद आहे, माझा आनंद कुठे मला कळलेला आहे. त्यामुळे मी त्या कामामध्ये व्यग्र असतो. आणि त्याला सोशल मीडियाची फारशी गरज नाही आहे. कारण ते तुमचं काम त्या लोकांना निवडत असतं आणि त्या लोकांच्या पर्यंतवर पोहोचवत असतं, अशी माझी धारणा आहे. सो ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होत असतात. सोशल मीडियाने एखादी गोष्ट होते असं मला वाटत नाही. आवश्यक आहे, पण माझ्या प्रायोरिटीवरती तो नाही आहे. सो तो आहे 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती असेल, पण तो डेली लाईफचा सोशल मीडिया हा माझा भाग नाही आहे. पण लोक सिरियल्सच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शोधत असेल तर सोशल मीडियाला शोधत असेल, कारण दे रिअली लव्ह यू ॲज अ कॅरेक्टर. किंवा एखादी सिरियल जेव्हा ते रोज रोज बघतात डेली सोप्समध्ये, सो दे गेट अटॅच टू दॅट कॅरेक्टर, दे गेट अटॅच टू दॅट पर्सन इमोशनली. आणि आय थिंक इमोशन्स इज द बेस्ट अँड द फॉरमोस्ट थिंग प्रत्येक रिलेशनला. इवन इफ यू डोंट नो अ पर्सन, स्टील इट टेक्स यू अहेड. करेक्ट. इमोशन्सनेच सगळ्या गोष्टी बांधल्या गेल्या आहेत, हे अगदी खरं आहे. तसंच आहे. त्यामुळे त्यांना ते सोशल मीडियावर मला सर्च करतात. पण अगेन जे माझं काम आहे ते काम बघून, म्हणजे जी मी इमेज क्रिएट केलेली आहे, ओके, जी फिक्शनल आहे, ती बघून ते मला शोधायचा प्रयत्न करतात सोशल मीडियावरती. आणि मग जेव्हा त्यांना मिळत नाही, तेव्हा जे खरोखर डाय हार्ट फॅन असतात ना, ते कुठल्याही प्रकाराने तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतात. बरोबर, आणि मग ते ऑटोमॅटिकली या कामाशी अटॅच पण होतात. खरी गोष्ट. आणि मग त्या प्रवासामध्ये आमच्याबरोबर साथीदार होतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. इगतपुरीचा एक मुलगा आहे बंटी पगारे म्हणून. तो असंच सोशल मीडियावरती माझं काम बघून, ॲक्टिंगचं माझं काम बघून तो फॅसिनेट झाला होता. आणि मी त्याला जेव्हा तिथे फारसा मिळत नाही, मग तो नाशिकला पोचला, घरापर्यंत आला. मग अच्छा. त्याला कळलं की अरे मी या सगळ्या फील्डमध्ये आहे. मग तोही आता त्याने पण तिकडे त्याच्या इगतपुरीमध्ये दारणा नदीचं काम सुरू केलंय. क्या बात आहे. असेच आमचे एक मित्र आदिनाथ ढाकणे, तर त्यांनी इकडे कोपरगावमध्ये गोदावरी नदीवरती काम केले. ते 258 आठवडे दर शनिवार रविवार आपल्या मुलाबरोबर जाऊन नदी साफ करतात. एकटा मनुष्य साफ करतो. आज त्याच्यावर 500 जण जोडले गेलेले आहेत. वाव. असं ठिकठिकाणी काम सुरू झालेलं आहे. तर मला असं वाटतं की फॅन्स किंवा फॉलोअर्स या गोष्टीपेक्षा पण कुटुंब हे फार आवश्यक असतं. आणि ते तुमच्या भावनेनेच जोडलं जातं. खरी तर ते गोष्ट. भावनेसाठी त्यांना तुमच्याशी पर्सनली कनेक्ट होणं फार आवश्यक आहे. सो त्यासाठी फक्त सोशल मीडियाचीच गरज नसते. खरी गोष्ट. त्यासाठी त्या पर्सनल अटॅचमेंटची पण कदाचित तुम्ही तुमचं जे एवढं चांगलं काम आहे हे सोशल मीडियाला टाकलं तर अजून देखील फॅन ज्यांना माहित नाही की तुम्ही हे काम करताय, कदाचित अजून, म्हणजे आज 500 लोक जुळले गेले असतील, उद्या 2000-4000 होऊ शकतात. अगदी होऊ शकतं. म्हणून मी म्हटलं ना की आवश्यक आहे ते, फक्त प्रायोरिटीचं नाहीये. त्यामुळे आणि वेळ पण भेटत नाही बेसिकली, दॅट इज. तसं पण नाही, त्याला एक वेगळा वेळ द्यावा पण लागतो. फक्त मला असं वाटतं की जेव्हा अजून मी काही सस्टेनेबल काम करू शकेल, एक मॉडेल क्रिएट करू शकेल, कारण मी अजून ट्रायल आणि एरर बेसिसवरती आहे. मला जे अचीव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी नाही. 70% मला यश मिळालं, अजून 100% नाही. सो तो फॉर्म्युला जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, कारण जर त्यांना मला काही द्यायचं असेल तर ते 100% पुरवून पाहिजे.
तर 70% पोहोचलेलो आहे. मे बी ते जेव्हा 100% मी अचीव्ह करेन, मी डेफिनेटली सांगेन की सोशल मीडियाच्या माध्यमातून की अशा पद्धतीने पण तुम्हाला तुमचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगता येऊ शकतं. इनके लिए और एक शेर अर्ज करते हैं. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए कारवा कारवा बनता बनता गया. गया. व्हेरी नाईस. म्हणजे एका ऍक्टरशी इंटरव्ह्यू करताना किंवा चर्चा करताना एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी पण शिकायला मिळतील किंवा माहिती होतील याची मला आयडिया होती, पण आमच्या लिसनर्सला कदाचित नव्हती एवढी आयडिया. ओके, हाऊ डू यू स्टे क्रिएटिव्ह अँड मोटिवेटेड इन अन इंडस्ट्री दॅट इज कंटिन्युअसली इव्हॉल्विंग? मी ज्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या पण गोष्टी करतो, म्हणजे माझं जिम असेल, त्या अनुषंगाने जो जिमचा परिवार आहे किंवा माझं जे सोसायटीच्या प्रती असणारं काम आहे, नेचरचं काम आहे, या सगळ्या इतक्या क्रिएटिव्ह जागा आहेत ना, की तिथे इतकी भन्नाट भन्नाट माणसं तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला अनुभवायला येतात की तुम्हाला ऑटोमॅटिक त्यांच्याकडून ऊर्जाही मिळते आणि आयडियाज पण येतात. कारण मी जेव्हा एक नदी स्वच्छतेसाठी जातो किंवा नदीचं एखादं काम करायला जातो तेव्हा मला इतका मोठा मॉब मिळतो आणि तो इतका इनोसंट असतो, कुठला आविर्भाव नसणारा असतो की त्याच्यामध्ये मला अनेक कॅरेक्टर्स माझे मिळतात की जे मला क्रिएटिव्हली इन्स्पायर करतात. आणि मी ॲक्च्युअल ग्राउंडवरती काम करत असल्यामुळे इतक्या ग्राउंडवरच्या गमतीजमती बघितलेल्या असतात ना, की त्या गमतीजमती मोटिवेशन देतं मला चांगलं काम करण्यासाठी. सो माझ्याकडे आयडियाजची, एंटरटेनिंग गोष्टींची आणि एंटरटेनिंग कॅरेक्टर्सची, रिअल लाईफ कॅरेक्टर्सची अजिबात कमतरता नाही. सो त्या क्रिएटिव्हिटीच्या माझ्यासाठी असणाऱ्या खजान्याच्या गोष्टी आहेत. क्या बात आहे. मग एखादी मोय सिच्युएशन आठवते का तुम्हाला दॅट रिअली मेड यू फील एम्बॅरेसिंग ॲट द स्टेज ऑर द सेट? मुळे मुळे आणि माय माय असं आपण म्हणू शकतो. अशी माझ्या आयुष्यातली घटना घडली होती. मी जेव्हा गोदावरी आईचं काम इनिशियली सुरू झालं होतं आमच्याकडून, तेव्हा मी स्वच्छता या गोष्टीवरती काम करत होतो आणि मी गंगा घाटावरती गेलो. तिथे एक काकू होत्या, त्या धुणं धुत होत्या आणि साबण वगैरे वापरून त्यांचं धुणं चाललेलं होतं. आणि आम्ही तेव्हा प्रायमरी सांगितलं गेलं होतं की अरे साबणाच्या पाण्याने वगैरे दूषित होते नदी वगैरे. म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो की तुम्ही हे करू नका, इथे नका धुवू. तर त्यांनी बरं. विचारलं मग कुठे धुवू? तुमच्या घरी येऊन धुवू का? सो त्यावेळेस सगळ्यांसमोर मोय झालं. पण मग त्यामुळे अरे हा माझा प्रश्न आहे. हा मला आत नेणारा प्रश्न आहे. इट्स माय क्वेस्ट. अशी माय सिच्युएशन झाली. मग त्यातून सर्च सुरू झाला की मग यांना सोर्स द्यायचा कुठं? मग त्या जलस्रोतांकडे, त्या वॉटरच्या सोर्सकडे आमचं वळणं झालं की नदीमध्ये सोर्सच नाहीये, पाणीच येत नाहीये, त्यामुळे साठेच उपलब्ध नाहीये, तर त्यांना इथेच यावं लागणार ना. जर विहिरींना पाणी आलं, ओढ्यांना पाणी मिळालं, बारवांना पाणी आलं, तर ते तिकडे जाऊन धुतील. खरी गोष्ट. तर तिथे पाणी आलं तर त्यांच्या घरामध्ये पाणी आलं तर ते इथे कशाला येऊन धुतील? मग हे पाणी आणलं पाहिजे. मग पाणी कसं आणायचं? तर पाणीवाले बाबा आहे डॉक्टर राजेंद्र सिंग, ज्यांनी 13 नद्यांमध्ये पाणी आणलंय. 14,000 धरणं, डॅम्स बांधलेले आहेत. मग त्यांच्याकडे त्या पाण्याने नेलं. मग त्या पाण्याने सांगितलं की पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे तुमचं काम. दिस इज युअर लाईफ मिशन. आणि मग हे काम सुरू झालं. सो ही मोय आणि माय सिच्युएशन होती. ही तर रिअल लाईफची तुम्ही बोललात, पण एखादी सेटवर झालेली सिच्युएशन, अरे अशा खूप आहेत. सेटवरची सिच्युएशन आपल्याला बघायची होती. हा, म्हणजे सडनली तुम्ही मस्त रेडी झालात किंवा शॉट देताना काहीतरी एकदम सिच्युएशन झाली, एकदम कधी काय पण असू शकतं. मे बी यू फॉरगॉटन की काय होतं किंवा व्हॉट, आय डोंट नो. नाही, अशा खूप साऱ्या सिच्युएशन्स आहेत. आता असं करेक्ट करून सांगायचं म्हटल्यावर असं बऱ्याचदा होतं की तुम्हाला असं कळलेलं असतं की तुमचं या सीन नंतर पॅकअप होणार आहे. अच्छा. आणि आज लवकर पॅकअप होणार आहे. मग तुम्ही ठरवता की मी आज पिक्चरला जाणार आणि मग तुम्ही उत्साहाच्या भरात तिकीट्स वगैरे बुक करून टाकतात. अगदी रेक्लायनर वगैरे सीट तुम्ही बुक करून टाकलेलं असतं आणि फुल कॉन्फिडन्समध्ये असतं की आज या सीन नंतर माझं पॅकअप, 7 नंतर माझं पॅकअप, 8:30ला पिक्चरला पोहोचणार मी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये. आणि बुकिंग पण केलेलं असतं, सांगितलेलं असतं मी येतोय, आपण पिक्चरला जायचंय. आणि सीन संपतो. सर माझं पॅकअप ना? हो तुमचं पॅकअप. डिरेक्टर म्हणतो तुमचं पॅकअप, पण तुम्ही निघताना इतक्यात तुमचा एपी येतो आणि सांगतो की एक सीन उद्याच्या एपिसोडचा बॅलन्स आहे, तो मी विसरून गेलो शेड्यूलला लावायला, तो करावा लागेल.
अच्छा. आणि मग तिथे मोहे शिक्षण होते आणि मग ते पैसे वेळा जातात आणि असं खूपदा घडले माझ्याबरोबर आणि शिव्या पण खायला मिळतात. तुमच्यासाठी कोणीतरी थांबलेलं असतं थांबलेलं picture असतं, बघायला. आपण Very- फुल फॉर्म very- सांगितलेलं असतं, उड्या मारलेलं असतात, समोरचं चिडवलेलं असतं ऍक्टर्सला की मी चाललोय तुम्ही करा काम. ह्या गमतीशीर गोष्टी आयुष्यात घडतच असतात प्रत्येकाच्या. आता मला एक सांगा की आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचं फ्युचर किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं फ्युचर तुम्हाला कसं वाटतंय? हाऊ डू यू सी इट? या प्रत्येक इंडस्ट्रीचं फ्युचर हे अफाट आहे. याचे वर्जन्स वेगवेगळे असू शकतात. आता टेलिव्हिजन मोबाईलच्या स्क्रीनवरती पण शिफ्ट झालेलं आहे. हो. पण मग मोठ्या पडद्या मोबाईलच्या स्क्रीनवरती शिफ्ट झालेला आहे. सो टेलिव्हिजन असं आपण म्हणूया नको किंवा नाटक असं आपण म्हणूया नको, चांगल्या आर्टचं फ्युचर हे चांगलंच असतं. तुम्ही ज्या कुठल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचता आहे, तो कॉन्टेंट जर चांगला असेल तर ते माध्यम हे दीर्घकाळ चालणारं असतंच असतं. आता नाटकाला इतक्या हजारो वर्षांची परंपरा आहे. अनेक जण म्हणत होते टेलिव्हिजनला नाटक संपून जाणार, पण नाटक संपलं नाही, आजही चालूच आहे. तसं टेलिव्हिजन पण संपणार नाही, ते पण चालूच राहणार, म्हणजे वेगळ्या फॉर्ममध्ये चालू राहणार. सो यांचं फ्युचर ब्राईटच आहे. आणि जोपर्यंत मनुष्य प्राणी जगतो आहे त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडत राहणार, ड्रामा मिळत राहणार, लोक त्या ड्राम्याला घेऊन कॉन्टेंट बनवत राहणार आणि ही इंडस्ट्री चालत राहणार. क्या बात आहे, बहुत उमदा. ह्याच्याच बरोबर आपले क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत आणि आपण जरा आता एन्जॉयमेंट किंवा एक एंटरटेनमेंट राऊंड घेणार आहोत, रॅपिड फायर राऊंड. सो आय बी आस्किंग यू अ क्वेश्चन आणि इमिजिएटली 3 गोष्टी ज्या तुमच्या लक्षात येतील त्या क्वेश्चनला रिलेटेड किंवा त्या शब्दाला रिलेटेड ते तुम्हाला सांगायचे आणि इमिजिएटली. 3 थिंग्स वन शुड अवॉइड ऑन द सेट. सेटवरती झोपणं, दुसरी गोष्ट उगाच मी सांगितल्याप्रमाणे प्रेडिक्ट करणं की माझं आता पॅकअप आहे किंवा आता हे असं घडणार आहे ते, आणि तिसरी गोष्ट सणवारांना कमिटमेंट देणं नाही द्यायला पाहिजे. हा. तुम्ही सांगितलं की मी गुढीपाडव्याला पोचणार, त्याच वेळेस तुम्हाला काम मिळतं आणि तुमचा गुढी गाढवा होऊन जातो. 3 थिंग्स यू शुड यू कंपल्सरीली डू प्रायर टू द शूट. म्हणजे जर समजा तुमचं उद्या शूट आहे तर तुम्ही आदल्या दिवशी अशा कोणत्या 3 गोष्टींच्या कंपल्सरीली करता? चांगली झोप घ्या. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती किंवा मोबाईलवरती फार राहू नका, कारण ते डोळे थकवून टाकणारं काम असतं. आणि बस 2च गोष्टी दिसतात मला. ठीक आहे. आता मी एक शब्द सांगेल, त्याच्या रिलेटेड कुठल्या 3 गोष्टी तुम्हाला 3 गोष्टी किंवा 3 शब्द आठवतात ते तुम्हाला सांगायचे. स्पिरिच्युअलिटी, क्रिया योगा, नेचर वर्क आणि ह्युमॅनिटी. नाईस. नाशिक, गोदावरी, ब्रह्मगिरी, मिसळ. सो आर यू अ फूडी पर्सन? हो, भयंकर. हो का? हो. पण असं मग यू गेट टाइम टू गो अँड यू गो टू द हॉटेल्स, असं हो, लोकल हो, हॉटेल्स मी आणि नाशिक मधल्या सगळ्या हॉटेल्स मध्ये फिरत असतो, मिसळ विसळ खायला? बिंदास खात असतो, एकदम काही इश्यू नाही. फक्त तेवढंच वर्कआउट पण करतो. तर दर रविवारी मिसळ असते का? असं काही ठरलेलं नाही, कधी खाऊ शकतो. मला रात 12:30 जरी मिसळ अवेलेबल कोणी करून दिली तरी मी खाऊ शकतो, काही इश्यू नाहीये. फूडी तर मी आहे, फक्त मला माहिती जिरवायचं कसं. ते जिरवायचं कसं आहे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या अंगावर मास आणि ऍटिट्यूड मध्ये मास वाढत नाही. खरी गोष्ट आहे. नेक्स्ट इज वॉटर. लाईफ, फ्युचर, सर्व्हायव्हर. व्हेरी ट्रू. फॅमिली. नाशिक, महाराष्ट्र, इंडिया. क्या बात आहे. गिरिजा. व्हेरी गुड फ्रेंड, अ गुड हेल्पर अँड लाईट. सर, तुम्ही आत्ताच बोललात की तुम्ही एकदम फूडी आहात, फूडी फ्रीक आहात आणि यू कीप ऑन गोइंग टू वेरियस रेस्टॉरंट्स. तो मग हे जे इकडे तिकडे खाणं वगैरे, तर त्याला मग जिरवावं पण लागतं, राईट? So how, what is fitness funda या fitness mantra for you? Because you are completely fit as you were before. फिटनेसचे व्हेरियस प्रकार आहेत. झुंबा पण डान्सिंगचा हा पण फिटनेसचा एक प्रकार आहे, योगासनांचा पण प्रकार आहे, जिमचा पण प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये मी जिम प्रेफर करतो. मला जिममध्ये जाणं, तिथे वर्कआउट करणं हे आवडतं. सो मी जिम करतो.
सो मी बघतो जिकडे कुठे जातो मी, जिथे जर मला वेळ मिळाला तर मी जिम करतो. आणि मी हे ठरवलेलं आहे की आठवड्यातले 4 दिवस किंवा 5 दिवस जिम करायची. आणि संध्याकाळी 6 नंतर कार्बोहायड्रेट्स वगैरे फारसा मी इंटेक करत नाही. सो ओके. जी काही जिभेची मजा करून घ्यायची ती संध्याकाळी 6च्या आधी अच्छा. हे मी करतो. आणि मला जिमच्या अनुषंगाने सगळ्यात मेन असं मला वाटतं की तुमच्या बॉडीच्या फिटनेसपेक्षा तुमचा मेंटल फिटनेस हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. खरी गोष्ट आहे. कारण तुम्हाला फिजिक्स जरी कमवायचं असेल तरी तुम्हाला मेंटली खूप स्ट्रॉंग असावं लागतं. आणि त्या फिटनेससाठी तुम्हाला स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं आणि हा सेल्फ सर्चसाठी एक ध्यान किंवा कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाईल ती करणं ही अत्यंत आवश्यक आहे. आणि मला हेच पुढच्या जनरेशनला सांगायचं आहे की हे अत्यंत आवश्यक आहे. कारण लाईफ आता इतकी फास्ट होणार आहे, इतके चमत्कार आजूबाजूला घडणार आहेत की तुम्हाला त्या वेगामध्ये स्वतःला द्यायला वेळच उरणार नाही आहे. खरी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकला नाही तर या वेगात तुम्ही हरवून जाल. आणि तुम्ही जर हरवून गेला तर तुम्ही फक्त त्याच अप्स अँड डाऊन्सच्या प्रक्रियेमध्ये अडकून पडाल. तुम्हाला पॉजच मिळणार नाही. आणि या पॉजची ना फार आवश्यकता आहे. कारण पॉज घेतल्याशिवाय तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आनंदच घेता येत नाही. तुम्ही खाता खाता किंवा चालता चालता नाही फूड घेऊ शकत. खरी गोष्ट तसं आहे, तुम्हाला थांबून खावं लागतं. तर थांबणं फार आवश्यक आहे. आणि त्या पॉजसाठी तुम्हाला या गोष्टी करणं फार आवश्यक आहे. तर माझं ते म्हणणं आहे की काही करा पण स्वतःला वेळ द्या. तो पॉज जो हक्काचा आहे तो तुम्ही घ्या. 3 फूड दॅट यू लव्ह द मोस्ट. मिसळ, गुलाबजाम, जिलेबी. क्या बात आहे. तो तुम्ही स्वीट्स खातात असं रेग्युलरली? व्यवस्थित गातो. अच्छा. ओके. आणि असं काय नियम ठेवलंय का की जसं 4 ते 5 दिवस एक्सरसाइज व्हायला पाहिजे तसं 1 किंवा 2दाच हॉटेलिंग व्हायला पाहिजे आठवड्यातनं? असं काही नाही. माझं प्रोफेशन मला तसं अलाउडच करत नाही. इतक्या हो. ठिकाणी फिरणं होतं ना की मला मॅक्झिमम बाहेरच खावं लागतं. पण मी या 2 गोष्टी करतो. एक अर्धा पाऊण तास ध्यान वगैरे या सगळ्या गोष्टी असतील तर त्या. आणि जिथे जिकडे जिम मिळेल ती. जिम करायची आणि या गोष्टी करायच्या. जेवढे लोक ध्यान मेडिटेशन मध्ये असतात ते लोक माझ्या मते अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज कॅटेगरीमध्ये असतात. सो आर यू द सेम? नाही तसं पण नाहीये. माझं तसं नाही. माझ्या शेड्यूलचा काही अंदाजच नाही. नाहीतर तुम्ही रात्री ट्रॅव्हल करत असतो. पण जर तुम्ही चांगलं ध्यान केलं तर तुम्हाला 4-5 तासाची तुमची झोप कव्हर करता येते. योग निद्रा नावाचा एक प्रकार आहे. हो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगली स्लीप मिळते. म्हणजे तुम्ही तितकेच रिलॅक्स होऊन जाता जे तुम्हाला 8 तासाची झोप देऊ शकते ती रिलॅक्समेंट. तसंच आहे. तर या सगळ्या गोष्टी ब्रीथिंग टेक्निक आहेत काही. त्या तुम्हाला नेहमी चार्ज ठेवतात. तुमचं बरोबर. ब्रीथ कंट्रोल असेल तर तुमच्या पल्स खूप कंट्रोलमध्ये असू शकतात. तुमचं मेंटल हे पण तुम्ही विचाराने पण खूप स्टेबल असू शकतात. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे इतक्या भरभरून दिल्यात हो. आणि ते जग घेऊन जाते. तर ते आपण फॉलो केलं पाहिजे. आणि जे लोक म्हणतात ना, जे मुलं असं म्हणतात ना, त्याच्यातला मी पण एकदा असा होतो की काळे की हे काय मूर्खपणा आहे, हे बसणं ध्यान बिन हे सगळं काय उपयोगाचं नाहीये. पण मी तोपर्यंत ते केलेलं नव्हतं. तर जे न करता हे म्हणतात ना की हे याला काही उपयोग नाही ते मूर्ख आहेत. त्यामुळे तुम्ही आधी करा, अनुभवा आणि मग बघा कशी गंमत आणि मॅजिक घडतं ते. खरी गोष्ट आहे. व्हेरी नाईस. मग हे सगळं तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही मेडिटेशनला वेळ देता. तुमचं एक बॅलन्स लाईफ तुम्ही मेंटेन करताय. पण तुम्ही स्वतःला हॉलिडेजवर टाइम देता का? किंवा डू यू गेट टाइम विथ गिरिजा और डू यू टेक अ हॉलिडे? वेळ मिळतो का? असं हॉलिडे घ्यावा असं काही डोक्यात नसतं. पण माझं फील्ड आणि माझं काम इतकं भारी आहे ना, की मला कामानिमित्त अनेक ठिकाणी जावं लागतं. आता मागच्या वेळेस मी सिंधुदुर्गमध्ये गेलो होतो. हो. परवा झारखंडला गेलो होतो. अच्छा. त्याच्या आधी दीवला गेलो होतो. मध्ये एकदा काशी पण झालं, रामेश्वर पण झालं, मदुराई पण झालं. कामासाठीच. क्या बात आहे. तर असं व्हेरियस असल्यामुळे बघणंही होतं आणि ट्रॅव्हलिंग होऊन जातं. मजा येते त्याच्यामुळे. आणि या कुठल्याही शेड्यूलमध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांना ऍडजस्ट करता येतं. हो, हो, हो. त्यांना घेऊन जायचं बरोबर त्यांना वेळ असेल तर. खरी गोष्ट म्हणजे आहे. मग ते हॉलिडे ऑटोमॅटिकली होऊन जातो. राइट. तो इसी के साथ आज का हमारा ये एपिसोड खत्म होता है एंड इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सेशन. खूप काही शिकायला मिळालं, खूप काही माहिती मिळाली आणि खूप काही आज आम्ही इथून घेऊन जाणार आहोत तुमच्या एका इंटरव्ह्यूमधून. थँक्यू सो मच. इथे मला बोलवलं, संधी दिली. माझं जे काम आहे ते एक्सप्लेन करून सांगण्याची, स्वतःला एक्सप्लेन करून सांगण्याची. सो थँक्यू सो मच. आणि तुमचं चॅनल खूप छान ग्रो होणार आहे. तुम्ही
खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वाईब्स देऊन इंटरव्ह्यू घेत आहात आणि नक्कीच हे मॅजिक वर्क करणार आहे. थँक्यू. सो चिन्मय दादा, तुम्ही इतकं छान रॅपिड फायर मध्ये खेळलायत, इतके Thank you. छान प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि हा ब्युटिफुलचा आणि छोटासा आमचा गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.